नमस्कार, मी रमेश नलोडे नलोडे इन्फोटेकमधून पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेला एक व्हिडिओ. आता लोकांचा सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे ना, लोक म्हणतात सर आम्ही मशीन घेतो, बिझनेस करतो, बाकीच्या सगळ्या गोष्टी करतो, प्रोडक्ट पण बनवतो, पण आमचे प्रोडक्ट घेणार कोण? तर लोकांच्या डोक्यामध्ये मुळात एक कल्पना काय माहिती आहे का, की मी प्रोडक्ट बनवणार आणि मी स्वतः मार्केटिंग करणार किंवा मार्केटिंगसाठी जाणार. म्हणजे मार्केटिंगबद्दल पण लोकांची आणखी संकल्पना काय, मार्केटिंगवाला माणूस म्हणजे कोट घातलाय, टाय घातलेला आहे, बॅग घेतलेला आहे आणि प्रत्येक दुकानाला प्रत्येक ठिकाणी जाऊन भेट देतो, याला मार्केटिंग म्हणतात. तर ॲक्च्युली हा फंडा आहे का? तर आहे, पण हे ट्रेडिशनल गोष्टी झाल्या किंवा बाकीच्या झाल्या. तर ह्याच्यामध्ये मला एक गोष्ट कळाली, एक कन्सेप्ट मला कळाला. तो कन्सेप्ट मी तुम्हाला शेअर करतो. त्यासाठी पहिल्यांदा मी तुम्हाला एक टास्क देतो. तुम्ही काय करा, मस्तपैकी शांतपणे डोळे बंद करा आणि डोळे बंद करून विचार करा की रोज तुम्ही कोणाबरोबर उठता, रोज कोणाबरोबर बसता, तुमच्यावरती म्हणजे प्रभाव कोणाचा आहे किंवा काय. अशा 5 जणांचं तुम्ही काय करा, 5 ते 6 जणांची यादी काढा आणि त्या यादीप्रमाणे प्रत्येकाचं उत्पन्न काढा. उदाहरणार्थ पहिल्याचं उत्पन्न आहे 1000, दुसऱ्याचं उत्पन्न आहे 2000, तिसऱ्याचं 3, चौथ्याचं 4, पाचव्याचं 5. टोटल काढली, उत्तर आलं आपलं किती, तर 15000. ओके, आता 15000 भागिले 5 म्हणजे त्याचं एव्हरेज उत्तर आलं 3000. तर तुमचं मासिक उत्पन्न 3000च असणार. आता ह्याच्यामध्ये उलटं करूया आपण, 1 ते 4 पर्यंत मित्रांचे उत्पन्न बरोबर आहे, पण 5वा मित्र जो तुमचा आहे त्याच्यावरती 5000चं कर्ज आहे. आता तुम्ही त्याचं टोटल काढली, आता टोटल आलं तुमचं किती, तर 10000. 10000 भागिले जर 5 केलं तर उत्तर आलं तुमचं 2000. तर मासिक उत्पन्न तुमचं हे 2000 राहणार. तर एक हा निसर्गाचा नियम आहे. ओके, तर त्याच पद्धतीने आता लोक म्हणतात मी सर, मग तुम्ही अशा पद्धतीने म्हणतात, मग अशी लोक आम्हाला भेटणार कुठे? तर ह्यासाठी सर भरपूर साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत, पण आपण त्या कधी शोधलेल्याच नाही. तर आज मी तुम्हाला त्या गोष्टी सांगतो. आता काय होतं की आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो किंवा आपण मार्केटिंग करतो, आपण स्वतःसाठी पळत असतो, आपल्यासाठी कोणी पळत नाही. तर आता मी जे तुम्हाला सांगणार आहे ना, तर ह्याच्यामध्ये तुमचे ब्रँड अँबॅसिडर बनणार. ब्रँड अँबॅसिडर म्हणजे काय, की तुमच्यासाठी लोक काम करणार. म्हणजे एक 2 ते 3000ची टीम अशी आहे की जी तुमच्यासाठी काम करणार. मग यासाठी तुम्हाला काय, तुम्हाला त्या नेटवर्कमध्ये जावं लागतं. तर नेटवर्क कुठे भेटतं, तर आता तुम्ही इथे पाहू शकता. तुम्ही बघा, विचार कसा आहे, ह्या भगव्या आपल्या झेंड्याबरोबर हा झेंडा कुठला, तर हा सॅटर्डे क्लबचा, सॅटर्डे ग्लोबल ट्रस्ट याचा झेंडा आहे. आता ही भिडे सरांची कल्पना आहे. आता ही कल्पना सांगत बसण्यामध्ये मी वेळ दौडत नाहीये. आता मी मुद्द्यावरती येतो. तुमचं मार्केटिंग होणार काय, कारण की लोकांना मुळावरती जाण्यापेक्षा माहिती आहे का, फळावरती लक्ष जास्त असतं. त्यामुळे डायरेक्ट मी फळावरती उडी मारतो आणि मुळाचा व्हिडिओ मी नंतर तुम्हाला पाठवून देतो. आता यामध्ये काय माहिती आहे का, एक सॅटर्डे ग्लोबल ट्रस्ट ही नावाची एक संस्था आहे. ह्याच्यामध्ये सगळे उद्योजक असतात. हे उद्योजक काय करतात, ते एका वेळेला म्हणजे महिन्यातून 2 वेळा एकत्र येतात आणि एकमेकाचा बिझनेस शेअर करतात म्हणजे कसं, की त्याच्यामध्ये त्यांना 1 मिनिट प्रेझेंटेशन हे एक ऑप्शन दिलेलं आहे. म्हणजे 1 मिनिट प्रेझेंटेशन म्हणजे काय, आता जर आपल्याला विचारलं तुमचा बिझनेस काय, तर आपण करतो माझं असं आहे, मग असं तसं मारो, काय सांगावं काय ना आपल्याला कळत नाही. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला 1 मिनिट शिकवलं जातं, 1 मिनिट प्रेझेंटेशन शिकवलं जातं. 1 मिनिट प्रेझेंटेशन म्हणजे काय, पहिल्यांदा तुमचं नाव, त्यानंतर तुमच्या कंपनीचं नाव, मग तुमचं बिझनेसचं स्वरूप, तुमचं प्राप्त झालेलं यश, तुम्हाला काय महत्त्वाचं आहे, गरजेचं काय नाही, हे तुम्ही एका मिनिटामध्ये कसं सांगितलं जातं त्याचं ट्रेनिंग तुम्हाला दिलं जातं. तुम्हाला 10 मिनिट प्रेझेंटेशन त्याचं ट्रेनिंग दिलं जातं. तुम्ही आता जेव्हा ह्या गोष्टी तुम्ही लोकांना जेव्हा सांगता किंवा लोकांना कळता, तर ते म्हणतात अरे याचा बिझनेस आहे, म्हणजे मित्राला याची गरज आहे किंवा त्याची गरज आहे. आता हे जे लोक आहेत ना, हे तुमचे ब्रँड अँबॅसिडर बनतात. तर ह्या ग्लोबल ट्रस्टचे कमीत कमी 90+ आपल्याकडे चॅप्टर्स आहेत. चॅप्टर्स म्हणजे अशा संघटना आहेत प्रत्येक याच्यामध्ये, तालुक्यामध्ये, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, आणि मराठी उद्योजकांसाठी दिलेले. तुम्ही त्या क्लबमध्ये गेलात ना, तुमचा बिझनेस करावा लागणार नाही, तर तुमच्यासाठी ही लोक तुमचा बिझनेस वाढवून देतील. दुसरी गोष्ट, तुमचं नेटवर्क वाढेल, कारण की बऱ्यापैकी ना ह्या क्लबमध्ये 10 लाखपासून ते 200 कोटीपर्यंत टर्नओव्हर असणारी लोक आहेत. तुम्ही त्यांच्या संपर्कामध्ये येता. तुमचा ते कशा पद्धतीने राहतात, त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग काय आहे, बिझनेस त्यांची विचार करण्याची क्षमता काय आहे, ते ऑफिस कसं मेंटेन करतात, ते बाकीच्या गोष्टी कशा, ते मार्केटिंग कसं करतात, ते ब्रँडिंग कसं करतात, ह्या गोष्टी तुम्हाला विनामूल्य तिथे तुम्हाला शिकायला भेटते. त्यामुळे करण्याचा तुम्हाला एक साधं सांगतो, आपण जेव्हा चंदन घेतो आणि दुसऱ्याच्या कपड्याला जेव्हा लावतो ना, तेव्हा न कळत आपल्या हातालाही त्याचा सुगंध येतो. सॅटर्डे क्लब एक तसंच आहे. जेव्हा तुम्ही त्यांचा बिझनेस तुम्ही दुसऱ्यांना जेव्हा सांगता ना, तर न कळत 2000 लोक ते 3000 लोक तुमचा बिझनेस लोकांपर्यंत सांगतात आणि त्याप्रमाणे तुमचा बिझनेस होतोय. आता याची जास्त माहिती मी तुम्हाला देत बसत नाही, कारण की व्हिडिओ लांब झाला की लोक बघत नाही. एकच तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला याच्याबद्दल जर माहिती असेल तर नक्की खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली, ते एकदा पाहून बघा. त्याच्यामध्ये मी काही व्हिडिओ सुद्धा बनवलेले. दुसरी गोष्ट, तुम्हाला कुठल्या तुम्ही जिल्ह्यामध्ये आहात,
त्या जिल्ह्याचं नाव मला सांगा, कमिटमेंटमध्ये लिहा आणि तिकडचे चॅप्टर हेड म्हणजे तुमचं थोडक्यात अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार त्यांचे नंबर देतो. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा, त्यांच्याशी बोला, ते तुम्हाला दाखवतील. पहिल्यांदा तिथे गेस्ट मीटिंग असते. तुम्ही 2 ते 3 वेळा ॲज अ गेस्ट तुम्ही तिकडे जावा. तुम्ही पाहुणे म्हणून जावा, सगळं तुम्ही बघून घ्या, समजून घ्या. योग्य वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये एंट्री करा. एक सांगतो, हा एक प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यामध्ये काय करायचं आहे सगळं तुम्हाला करायचं आहे, दुसरं कोणी करणार नाही. पण हे न कळत, जसं आपण एका ट्रेनमध्ये, मुंबईच्या ट्रेनमध्ये जातो ना, फक्त पुढे वर राहा, पब्लिक तुम्हाला आपल्या मनाने आतमध्ये घेते. उतरताना दरवाजाच्या पुढे वर राहा, पब्लिक तुम्हाला आपल्या मनाने बाहेर काढते. तसं तुम्ही ह्या फक्त एंट्रीमध्ये आलात ना, तर ही लोक तुम्हाला कधी टॉपवरती नेतील हे तुम्हाला कळून सुद्धा येणार नाही. तर जास्त बोलण्यापेक्षा तुम्हाला जर योग्य वाटलं तर खाली दिलेल्या नंबरवरती मला कॉल केला तरी मी तुम्हाला व्यवस्थित माहिती देईल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही उद्योजक बनलात आणि तुम्ही उद्योजकांबरोबर राहिलात, तुम्ही ऑटोमॅटिकली उद्योजक बनाल. धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार.